हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण काही अनोखे शब्द अभ्यासूया. बघा, हे मराठी शब्दसुद्धा असे आहेत, त्यांचा मी तुम्हाला अर्थ समजावून सांगेन हां, ते काय काय आहे ते. तर त्याचा उच्चार पण आहे आणि स्पेलिंग पण आहे. तर लक्ष द्या व्यवस्थित. बघा, डबरीस म्हणजे मातीचा ढीग. मातीचा ढीग पण सांगते. उकिरडा म्हणजे काय ते पण सांगते. आणि उंचवटा हे तिन्ही शब्द एकदम सांगते तुम्हाला समजावून मी. मातीचा DEBRIS डबरीस. डंग हिल म्हणजे उकिरडा. DUNG डंग हिल HILL उच्चारावरूनच आहे. माऊंड म्हणजे उंचवटा. MOUND माऊंड. आता हे तिन्ही शब्दांचा तुम्हाला अर्थ सांगते. मातीचा ढीग, माती झाडून झाडून एका ठिकाणी गोळा करतात. गावचे शब्द आहे ते. तर ते एका ठिकाणी भरपूर माती जमते आणि तो उंचवटा तयार होतो, त्याला म्हणतात मातीचा ढीग. आणि उकिरडा म्हणजे जी गावी बघा घराच्या आजूबाजूचा कचरा साफ करतात, बाहेरचं अंगण, त्याला आम्ही खळं बोलतो. तर ते झाडून झाडून जो कचरा नेतात आणि एकदम कडेला ठेवतात. आता घराच्या समोर जे अंगण असतं, खळं म्हणतात, ते मातीचं बनवतात, त्याला शेण सारवतात. तर ते शेण अगोदर तर व्हायचं असं. तर ते शेण सारवल्यानंतर ते सुकलं की कचरा काढला. तो कचरा झाडून झाडून कळ्याच्या बाहेर नेला आणि तो झाडून ठेवला की तिथे उंचवटा तयार व्हायचा. ते दररोज झाडून 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 तो शेण जायचं आणि तिथे हे व्हायचं. परत हात धुवायचे, जेवल्यानंतर हात धुवायचे म्हटले तरी ते तिथेच जाऊन धुवायचं. तर असं दररोज सकाळ संध्याकाळ झाडून झाडून ते तिथे हे करायचे. पाणी कसलं ओतायचं असलं तर तिथेच ओतायचं नेऊन. तर त्याला म्हणतात उकिरडा. उकिरड्यावर नेऊन टाक असं म्हणतात बघा. माहीत नसेल तर आजी आजोबांना विचारा तुमच्या. तर त्याला म्हणतात उकिरडा. ते माती सगळं त्याच्यात मिक्सच असतं, घाण पण सगळंच साफ करून करून कचरा बिचरा काढून. पण तीच माती शेतीच्या कामाला येते. ती माती ढिगारा जमतो. उंचवटा मातीचा ढीग ना, उंचवटा ढीग मातीचा जमतो. तो नंतर असा करून करून केला ना की असे केलं की ते दगड काढून टाकले की ती माती जर शेतात घातली ना तर शेती चांगली होते. आम्ही घालायचो मिरची लावायचो. आताशी थंडीतली ना, त्यावेळी मिरच्याच्या झाडांना ते आम्ही माती घालायचो आणि मस्त मिरच्या लागायच्या त्याच्या. टवटवीत अशा मिरच्या व्हायच्या. झाडं काय मस्त व्हायची, रोपटं अशी. झाला माऊंड म्हणजे उंचवटा. MOUND माऊंड म्हणजे उंचवटा. आता बघा, जे शब्द असे नवीन आहेत ते मी तुम्हाला समजावून सांगणार. सोप म्हणजे साबण, SOAP सोप. आयर्न म्हणजे इस्त्री, IRON आयर्न. स्टोव म्हणजे स्टोवच, STOVE स्टोव. बऱ्याच जणांना माहीत असेल, पण आता गॅस आहे त्याच्यामुळे स्टोव माहिती नाही. पण अगोदर स्टोव क्वचितच लोकांकडे असायचे. नाहीतर चुलीवरच हे व्हायचं जेवण. ते स्टोव मग हवा हे करून 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 मग ते पेटवायचे. त्याचा बर्नर जायचा आहे ते खूप. ते नाही पेटला की स्टोव पिन घालावी लागायची. मग भरभर भरभर आवाज यायचा. असं खूप ते रॉकेलवर चालायचा तो स्टोव. बास्केट म्हणजे टोपली, BASKET. आता बास्केट म्हटलं की तुमच्या नजरेसमोर काय येतं? प्लास्टिकचं ते बास्केट, असं कपडे वपडे भरायचे आणि पकडायचं. पण टोपली म्हणजे आता जे तुम्ही पाणी वगैरे ठेवतो ना आपण, टप, तर तशी टोपली असायची. आणि ती बांबूच्या बांबू, असा जो बांबू आहे ना, तर त्याची ती अशा पट्ट्या पट्ट्या काढून काढून त्याची ती विणली जायची टोपली. आणि त्याला शेण वगैरे सारवून चांगलं मस्तपैकी करायचे. सूप तुम्ही बघितलं असेल गावाला तरी. तर ते शेण वगैरे लावून सारून, आता कलर काढतात, पहिले आम्ही लोक शेण लावायचो आणि ती टोपली ठेवायचो. त्याच्यात मग काहीतरी सामान, मग शेतीचं मिरच्या काढल्या त्या भरल्या टोपलीत, आणल्या घरी असं. आणि अशी जी शेण न काढलेली पण टोपली ठेवायचो. कारण काय, त्याच्यातून पाणी गळतं. मग काहीतरी भाजी बिजी धुवायची असली की त्याच्यात घालून अशी धुवायची. परत कपडे धुवायला नेताना जाताना पण तीच टोपली न्यायचो आम्ही. तर अगोदरचे नावं आहेत टोपली म्हणजे.
आता पण ते आहेत, पण आता जास्ती कोण वापरत नाही. बादल्या वापरतात, टब वापरतात. तर बास्केट म्हणजे टोपली. कॉट म्हणजे खाटले, पलंग, कॉट. आता पलंग हा आपला जुना मराठी शब्द आहे, पण कॉट त्याला कॉट म्हणतात. पण आम्ही तर कॉट हा इंग्लिश शब्द आहे, पण बसला खाटल्यार असं बोलतात. या कॉटीलाच इंग्लिश शब्दालाच खाट, हे जुने शब्द जे इंग्लिश शब्द आपल्याकडे काही काही वापरलेले आहेत ते अजूनही आहेत ते शब्द, आणि आम्हाला माहीतच नाही की ते इंग्लिश शब्द आहेत. पलंग हा शुद्ध शब्द आहे, शुद्ध मराठी शब्द पलंग आहे. कॉट हां, COT कॉट. लॉकर म्हणजे तिजोरी, LOCKER लॉकर. आता आपण लॉकरमध्ये ठेवतो वस्तू दागिने वगैरे, बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतात. आपण कपाटाच्या लॉकरमध्ये घरात काहीतरी वस्तू ठेवतो. हां, तर लॉकर म्हणतो सरळ सरळ. पण तिजोरी म्हणजे जे काही लपवून ठेवायचे, सांभाळून वस्तू ठेवायचे. मग ते तिजोरी लॉक लावू दे नाही तर नको लावू दे, त्याला तिजोरी म्हणायची. जे सांभाळून ठेवलं जातं ना, जे कोणी चोरू नये असे वस्तू सांभाळून ठेवतात त्याला तिजोरी. आता आपण लॉकर म्हणजे लॉकर इंग्लिशमध्ये लॉकर बोलतात, पण त्यावेळी ट्रंक असायचे, पत्र्याचे ट्रंक, आणि एवढं मोठं असं टाळं लावून ठेवायचे. कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका, CALENDAR कॅलेंडर, दिनदर्शिका. दिनदर्शिका दिवस कोणता तो दर्शवते, ते कॅलेंडर, दिनदर्शिका, त्याला कॅलेंडर म्हणतो आपण. ते काय माहितीच आहे. एन्व्हलप म्हणजे पाकिट, ENVELOP. आता बघा गंमत. क्रॉक किंवा शर्ट म्हणजे खापरी, CROCK, क्रॉक किंवा SHARD शर्ट. खापरी म्हणजे माहीत आहे का? खापरी म्हणजे अगोदर लोक मातीची मडकी असायची, त्यात आंघोळीला पाणी पण तापवायची, गरम करायची ना, ते मोठमोठे मडके असायच्या त्याच्यात तापवायचे. परत घरातसुद्धा भात बनवायचे ना, तो मडकीतच बनवायचे. मच्छीची कढी, दुधालासुद्धा ते मातीचंच भांडं असायचं. तर ते मडकी फुटली की असे दोन भाग झाले. समजा आता हे बघा, हे आहे मडकी फुटली का, जसे दोन भाग होता असे दोन भाग व्हायचे. दोन म्हणा, चार बघा, ते असा जो एक भाग त्याला म्हणायचे खापरी. त्याच्यात मग काहीतरी खारवलेलं, म्हणजे समजा मिरचे असले, कापले, मीठ घातलं, ते लावून ठेवायचे असले तर त्या खापरीत ठेवायचे. शिवाय हे कैरीच्या फोडी त्या मीठ लावून खापरीत ठेवायच्या. परत चांगली अशी असं वाटगे कशी अशी असली, कुत्र्या मांजरांना पाणी हवं असलं तर ते सुद्धा बाहेर कुत्र्यांना पाणी सुद्धा त्या खापरीतच घालायचे, तर ती खापरी. दुधाचे हे दूध हे झालं ना, दूध गरम करून करून त्या कुंडली असायची अशी मातीची, तर ते कुंडल्यांना दूध गरम करून करून त्यावेळी भरपूर दूध ना, ते साय वगैरे काढायचे, दही लोणी सगळं करायची लोक. तर ते जे तापवलेले जे कडेला लागतं ना चिकट दूध, तापून पुन्हा, तर ते दूध मग खापरीची एवढा तुकडा काढायचा आणि त्या खापरीने असा खरवडून खायचं. मस्त, काय खाल तुम्ही, काय लागायचं खरोखर. विचारा, कोणतरी जुनं असेल ना त्यांना विचारा, काय लागायचं ते दूध खापरीच असं काढून खायला. आम्ही तर सगळी झोपेपर्यंत वाट बघायचो, कधी आजी आमची देते काय, मामाकडची आजी कधी ते दूध दह्यात ओतते आणि आम्हाला ती मडकी खरवडायला देते. चला मग, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि बाकी मी व्हिडिओ ह्याच्यावर बनवले आहेत, घरगुती ह्याच्यावर वस्तूवर. अजून पण एक काहीतरी मला वाटतं अपलोड केला, आणि अजून आहेत. तर असे शब्द मी अपलोड करते, तर तुम्ही व्हिडिओ पहा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.